वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण क्लास 6 न्यू सिलेबसनुसार 1.5 वन थिंग दॅट आय वंडर म्हणजे अशी एक वस्तू की त्यापासून आपण आश्चर्यचकित होतो किंवा मी आश्चर्यचकित होतो। त्याच्यामध्ये डू यू नो तुम्हाला माहीत आहे का, त्याचे पिक्चर आहेत, त्याची तुम्हाला नावे लिहायची आहेत। पहिला आहे रेनबो आणि दुसरा आहे बर्ड आणि तिसरे आहे बी म्हणजे मधमाशी आणि चौथा आहे स्पायडर वेब म्हणजे कोळीचे जाळे। तर रीड द पोएम लाऊडली विथ करेक्ट इंटोनेशन्स। ही जे पोएम आहे आपण वाचण्याबरोबरच हिचा अर्थसुद्धा समजून घेणार आहोत। वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय द वर्ल्ड इज राऊंड अँड व्हाय द ट्रीज ग्रो टॉवर्ड द स्काय instead of upside down. वन थिंग दॅट आय वंडर, एक गोष्ट अशी आहे की ती मला आश्चर्यचकित करते। इज व्हाय द वर्ल्ड इज राऊंड, जग हे पूर्ण गोलाकार आहे। अँड व्हाय द ट्रीज ग्रोज टॉवर्ड्स द स्काय, आणि जे काही झाड आहेत ते आकाशाकडेच का वाढतात। इन्स्टेड ऑफ अपसाईड डाऊन, आणि ते जमिनीकडे का वाढत नाहीत। म्हणजे जे काही झाड असते, झाडांची पाने वगैरे आहेत ते आकाशाकडे वाढतात आणि ते उलटं का वाढत नाही। म्हणजेच ज्या झाडाच्या मुळं आहेत त्या वर वाढायला पाहिजे आणि जे झाडाचे पानं आहेत ते खालच्या दिशेने वाढायला पाहिजेत। नंतर आहे स्टांजा, वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी दॅट कॅट्स आर क्विक टू सिट इन लॅप्स व्हाईल व्हेल्स सिप इन द सी। वन थिंग दॅट आय वंडर, एक गोष्ट अशी आहे की ती मला आश्चर्यचकित करते। इज हाऊ इट केम टू बी दॅट कॅट्स आर क्विक टू सिट इन लॅप्स, जे छोटीशी कॅट आहे ती लवकरात लवकर येऊन माझ्या मांडीवरती बसते। व्हाईल व्हेल्स स्लीप इन द सी, आणि एक महाकाय समुद्रातील देवमासा तो समुद्रामध्ये झोपतो। नेक्स्ट, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय द स्काय इज ब्ल्यू व्हाय स्पायडर्स आर ऑल हॅव 8 legs व्हाईल वी हॅव ओनली 2। एक गोष्ट अशी आहे की ती मला आश्चर्यचकित करते। इज व्हाय द स्काय इज ब्ल्यू, जे आकाश आहे किंवा अवकाश आहे ते निळं आहे। व्हाय स्पायडर ऑल हॅव 8 legs, आणि कोळीलाच का 8 पाय आहेत। व्हाईल वी हॅव ओनली 2, आणि आपल्याला किती पाय आहेत? 2 पाय आहेत फक्त। वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी दॅट बन्नीज बुरो अंडरग्राउंड व्हाईल बर्ड्स लाईव्ह इन अ ट्री। एक गोष्ट मला आश्चर्यचकित करते। इज हाऊ इट केम टू बी, कशा प्रकारे? दॅट बन्नीज बुरो अंडरग्राउंड, बन्नीज बुरो म्हणजे काय? जो ससा आहे तो जमिनीच्या आत बीड करून राहतो। व्हाईल बर्ड्स लाईव्ह इन अ ट्री, आणि जे पक्षी आहेत ते झाडावरतीच राहतात। वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय वी वंडर व्हाय अबाउट द वंडर्स ऑफ द अर्थ दॅट फील द सी अँड स्काय। एक गोष्ट मला आश्चर्यचकित करते। इज व्हाय वी वंडर व्हाय, का आश्चर्यचकित करते? अबाउट द वंडर्स ऑफ द अर्थ, ही जी पृथ्वी आहे संपूर्ण आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेलं आहे। त्याचबरोबर सी आणि स्काय म्हणजे पृथ्वीवरील समुद्र आणि अवकाश पूर्ण ही एका आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेलं आहे। आणि या कवितेचे पोएट आहे चार्ल्स गिंगना। तर अशा प्रकारे आपण या पोएटचं जे काही भाषांतर आहे ते बघलेलं आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।